तर आज सकाळी ना खूप छान अशी दिवसाची सुरुवात झाली होती. हे बघा इकडं ना तुम्हाला दिसत असेल सूर्य उगवताना खूप छान असं दृश्य होतं. सकाळी 6 वाजता मला हा लालबुंद सूर्य उगवताना दिसला होता. आणि त्याच्यानंतर दुसरं एक सकाळची चांगली सुरुवात व्हायचं कारण म्हणजे हे वासुदेव सकाळचाच आला होता. मस्त वाटत होतं आणि छान गाणंसुद्धा म्हणत होते, ते मस्त वाटलं आणि दिवसाची सुरुवातसुद्धा छान झाली. त्याच्यानंतर ना बघा आता रविवार आहे आणि सुट्टी आहे असं म्हणून नाही जमणार, तर दळण वगैरे करायचं होतं गव्हाचं, त्याच्यामुळं दळण हे करायला घेतलं. आणि हे दर आठवड्यातनं एकदा करायचं काम असतं, त्याच्यामुळं ते करावंच लागतं, मग सुट्टी असो किंवा काय असो. रविवार हा पुरुषांना सुट्टीचा दिवस असतो, पण महिलांना नसतो, हे तुम्हाला माहीतच आहे. महिलांना उलट जास्त काम असते रविवारची आणि खूप जास्त त्रास असतो उलट रविवारचा. तर आता सगळं दळण करून घेतलं इथं पटापटा. तर पिल्लू पण इथं लोडबोड करू लागत होतं, त्याला पण भरू लागायचं होतं, त्याला पण दळण करू लागायचं होतं. आता आपण काय करतो आहे आणि लहान मुलं आपल्यापाशी येणार नाही हे तर होऊ शकत नाही, किंवा थोडंफार तर काही खाली सांडणार नाही असं होऊ शकत नाही. तर चला, हे तर दररोजचीच कामं आहे ती. त्याच्यानंतर ना मला ना जे काय आपल्या आठवड्याभराचे काम असतात ना, ही करून ठेवली ना म्हणजे आठवडा एकदम सुरळीत जातो, खूप घाई धावपळ असं काय होत नाही. त्याच्यामुळं ना ती सगळी कामं मी करून घेत असते. भाज्या निवडून ठेवायच्या, मिरच्या नीट करून ठेवायच्या, लसूण सोलून ठेवायचं. एकदाच मी सगळं आठवड्याभराचे नाही, सगळं कोथिंबीर वगैरे नीट साफ करून ठेवायची. त्याच्यानंतर चहासाठी लागणारं आलं वगैरे हे सगळं नीट स्वच्छ करून ठेवायचं. ही आठवड्याभराची जी कामं आहेत ना ती मी एकदाच करत असते आणि त्यामुळं माझा आठवडा पूर्णपणे असा म्हणजे एकदम व्यवस्थित जातो आणि मला त्रास पण होत नाही, किंवा माझी सकाळची भाजी वगैरे बनवताना अशी जास्त धावपळ होत नाही. त्याच्यानंतर मी शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलं होतं आणि ते आता बारीक करायचं राहिलं होतं. तर चला म्हटलं बारीक करून घेऊया, म्हणजे मला टेन्शन नाही. एकदा केलं का 15-20 दिवस तर मला म्हणजे टेन्शन पडत नाही. आणि शेंगदाणं भाजले आणि तो तोंडात नाही टाकला असं कधी होईल का? तर आता काय झालं, पहिल्यांदा मोठंवालं मी भांडं घेऊन बघितलं, 2 वेळा त्याला म्हणजे चालू केलं. मला वाटलं मिक्सरमध्येच काय झालं घोळ, कारण माझ्याकडून पडला होता एकदा मिक्सर. मला वाटलं तसंच काहीतरी घोळ वगैरे झाला असेल, पण परत बघितलं तर त्याचं ते खालचं जे झाकण आहे म्हणजे ते वायसर आहे ना ते फिरतच नव्हतं. त्याच्यामुळे मिक्सरच बारीकच होत नव्हतं आणि मिक्सर कसा तर वेगळाच आवाज येत होता. मग ते चेंज केलं आणि दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये ओतलं आणि त्याच्यावर त्याला नाही झाकण, माझ्याकडून झाकण तुटलं छोट्या भांड्याचं. तर त्याच्यावर मी प्लेट ठेवून मग सगळं बारीक केलं. असं जुगाड तर आपण दररोजच करत असतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.